कारवाईपासून मुक्त होण्यासाठी भाजपसोबत गेलो असं एका मुलाखतीदरम्यान छगन भुजबळ यांनी सांगितले। ईडीच्या कारवाईच्या तावडीतून सुटण्यासाठी भाजपसोबत गेलो असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। द इलेक्शन दॅट सरप्राईज असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये भुजबळांच्या मुलाखतीदरम्यान हा दावा केला गेलेला आहे। ईडी कारवाईपासून मुक्ततेसाठी भाजपसोबत गेल्याचं भुजबळांनी म्हटलेलं आहे। द इलेक्शन दॅट सरप्राईज या पुस्तकात भुजबळांच्या मुलाखतीचा दाखला देत हा दावा केला गेलाय। ईडीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं असं भुजबळांनी म्हटलेलं आहे। या पुस्तकात तसा दावा केलाय। ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती। नवाब मलिक, अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं। याशिवाय सुनेत्रा पवारांचं नाव सुद्धा याच्यामध्ये आलं होतं। छगन भुजबळांनी मुलाखतीमध्ये असं म्हटल्याचा दावा द इलेक्शन दॅट सरप्राईज या पुस्तकात करण्यात आला। ईडी कारवाईपासून मुक्ततेसाठी भाजपसोबत गेलो असा भुजबळांच्या मुलाखतीचा दाखला दिला गेलेला आहे, तसा दावा केला गेलाय द इलेक्शन दॅट सरप्राईज या पुस्तकाच्या माध्यमातून। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, या सगळ्या संदर्भात भुजबळांचं कुठलं अधिकृत वक्तव्य समोर येऊ शकलंय का? रिद्धी, खरं म्हणजे या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर ज्या पुस्तकाचा उल्लेख केला जातोय अशा स्वरूपाचं पुस्तकच छगन भुजबळांनी अद्यापपर्यंत प्रकाशित केलेलं नाहीये। अशा स्वरूपाची माहिती मिळते आणि ज्या पद्धतीचं हे वृत्त समोर येतंय त्यावर देखील आता छगन भुजबळ थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार आहे। एकूणच या सगळ्या दरम्यान छगन भुजबळ नेमकं काय बोलतात हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये विरोधकांकडनं देखील अशा स्वरूपाची टीका झाली होती। ईडीच्या दाखापासून अनेक नेते हे भाजपसोबत गेले अशा स्वरूपाची सर्व चर्चा होती, त्या स्वरूपाची टीका देखील केली जायची। मात्र यावर या सर्व नेत्यांनी याबाबतची प्रतिक्रिया देखील दिलेली होती। भाजप सोबत जाण्याचं नेमकं कारणही सांगितलेलं होतं। मात्र असं सर्व असताना, निवडणुकीचं रान पेटलेलं असताना, निवडणूक आखाडा तापलेला असताना अशा स्वरूपाचं वृत्त आल्यानंतर आता छगन भुजबळ यांच्याकडनं नेमका याबाबतचा काय खुलासा केला जातो हे बघणं महत्वाचं असेल। नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालयात छगन भुजबळ काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन याबाबतची स्पष्टता देणार आहे। त्यामुळे नेमकं या वृत्तामध्ये कितपत तथ्य आहे हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। रिद्धी, निश्चित किरण, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया या पुस्तकामध्ये छापलेल्या मजकुरावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय। मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही असं भुजबळांचं म्हणणं आहे। भुजबळ थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण सुद्धा देणार आहेत। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी किरण यांच्याकडे जाऊयात। किरण, नेमकी कधी पत्रकार परिषद आहे आणि खास या मुलाखती दरम्यान जे काही दावा केला गेलेला आहे त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठीचाच हा एक मुद्दा असेल का या पत्रकार परिषदेदरम्यान? रिद्धी, अगदी खरं आहे। आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर छगन भुजबळांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवलेली आहे। नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालयाच्या ठिकाणी तातडीची ही पत्रकार परिषद होते आणि प्रामुख्यानं या सगळ्या दरम्यान जे वृत्त येत आहे त्याबाबतचा खुलासा छगन भुजबळ यांच्याकडनं केला जाणार आहे। निवडणूक आखाडा तापलेला असताना अशा स्वरूपाची ज्या वेळेला छगन भुजबळांच्या संदर्भामध्ये एखादे वृत्त प्रसारित होतोय आणि त्या सगळ्या दरम्यान काही संशय कल्लोळ निर्माण होण्याची शक्यता आहे। अशा सर्व परिस्थितीमध्ये भुजबळांनी ही तातडीची पत्रकार परिषद बोलवल्याचं समजतंय आणि त्या सगळ्या या वृत्ताच्या संदर्भामध्ये जे ईडीच्या भीतीपोटी भाजप सोबत गेल्याचा जो काही आरोप होतोय त्या सगळ्या संदर्भात जी काही चर्चा सुरू झालेली आहे त्या सगळ्या दरम्यान छगन भुजबळ नेमकं काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। अगदी, आणि प्रत्यक्ष पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना आपण त्याबाबतचे तपशील निश्चित देणारच आहोत। धन्यवाद किरण या सगळ्या तपशिलांसाठी। भुजबळ थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण याबाबतचं देणार आहेत। एका मुलाखती दरम्यान ईडी कारवाईपासून मुक्ततेसाठी भाजपात गेलो असं भुजबळांनी म्हटल्याचा दावा केला गेलेला आहे। याबाबतचं स्पष्टीकरण देण्यासाठी भुजबळ पत्रकार परिषद घेणार आहेत। ईडीच्या तावडीतून सुटल्यामुळे पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय असं भुजबळ म्हणाल्याचा दावा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून करण्यात आलाय।
या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण सध्या आपल्याशी जोडल्या गेल्यात. विद्याताई, खळबळजनक दावा आहे या पुस्तकाच्या माध्यमातून केला गेलेला. ईडीच्या तावडीतून सुटल्यामुळे पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय असं भुजबळांनी म्हटल्याचा दावा आहे. काय आपली प्रतिक्रिया याबाबत? नाही, अत्यंत खरं आहे ते. त्याच्यात काही लपवण्यासारखं नाही आहे. जग जाहीर आहे सगळं. आणि स्वतः भुजबळ साहेबांनी जर काय हे त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं असेल तर नवाब मलिक असतील, अनिल देशमुख असतील, भुजबळ आणि त्याच्या सगळ्याच्या आधी भुजबळ साहेब जवळजवळ 2-2.5 वर्ष जेलमध्ये राहिलेले आहेत. समीर भुजबळांवर पण कारवाई केली, ते पण जेलमध्ये राहिलेले आहेत आणि त्या सगळ्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगायला लागलेले आहेत आणि पुन्हा त्यांना त्रास देण्यात येणार होता. त्यामुळे त्यांची प्रॉपर्टी सगळी जप्त केली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा ही कटकट नको म्हणून या सगळ्यांनी निर्णय घेतलाय. सगळे जे ज्येष्ठ नेते गेलेले आहेत त्यांच्या सगळ्यांवरती ईडीचाच दणका होता. इव्हन अजितदादांवर, त्यांच्या पत्नीवरती, त्यांच्या मुलावरती, त्यांच्या बहिणींवरती, सगळ्यांवरती हे ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडीचं सत्र सुरू होतं. आणि जे जे भाजपमध्ये गेले त्यांच्या चौकशा मागे घेतल्या गेल्या. त्यामुळे हे तर अगदी जगजाहीर आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. आता या निवडणुकांमध्ये लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की एक तर 50 खोके देऊन आमदार फोडले, 50-50 कोटी रुपये देऊन, आणि काही लोकांना ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडीचं सत्र करून घेतलेलं आहे. म्हणजे भाजप सत्तेचा किती दुरुपयोग करतो. केंद्रामध्ये जे यांचं गृह खातं जे अमित शहाकडे आहे, त्यांना नुसतं एक फोन केला फडणवीसांनी की त्यांच्या चौकशा सुरू व्हायच्या आणि मग नंतर जेलमध्ये जायला नको म्हणून मग लोक भाजपमध्ये जायचे. आणि भुजबळ साहेबांनी जे सांगितलेले त्यांच्या बाबतीत जे घडलं ते सांगितलेले. आता जे घडलेलं आहे ते पण सांगायचं नाही का? तुम्ही केलंय ना, मग करताना लाज वाटली नाही, मग आता कशाला लाज वाटते? खरं बोललं तर खरंच बोलायला पाहिजे. पण आता निवडणूक आहे त्यामुळे भुजबळ साहेब कदाचित ते अमान्य करतील, कारण निवडणुकांच्या वेळी त्याचा भाजपला आणि त्यांना स्वतःलाही तो फटका बसू शकतो. म्हणून ते कदाचित तेवढं स्पष्टपणे कबूल करणार नाहीत. परंतु ईडीच्या आणि याचा चौकशांमुळेच, ससेमिरा पाठी लागल्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. भाजपने आपल्याच राज्यात नाही अनेक ठिकाणी केलेलं आहे. केजरीवालांना काय केलं? केजरीवाल तर तिथे मुख्यमंत्री होते. म्हणजे हे सगळं जे काय षडयंत्र आहे ते भाजपचं आहे. आणि देशाचं हे जे गृह खातं अमित शहासारख्या एका गुंड माणसाकडे असल्यावरती हे असंच होणार आहे. नवीन काय? त्यामुळे ही गुंडगिरी आणि हे सगळं जे काय आहे त्याचे फटके सगळ्यांना बसलेले आहेत आणि जेलमध्ये कोणालाही जावंसं वाटत नाहीये. त्यामुळे कारण शेवटी कोर्ट जेव्हा ठरवेल तेव्हा होईल ना सगळं. जी, परंतु विद्याताई, याच्यामध्ये नवाब मलिकांचं किंवा अनिल देशमुख किंवा मग सुनेत्रा पवारांचं नाव असल्याचा सुद्धा दावा केला गेलाय. याबाबत आपल्याला काय वाटतं? मी म्हंटल ना तुम्हाला, अजितदादांच्या घरात त्यांच्या पत्नीवरती, त्यांच्या बहिणींकडे तर मागच्या दिवाळीला आठवत असेल 6-6 दिवस ते इन्कम टॅक्सचे धाड घालणारे लोक बसलेले होते. आणि मुलाचं इकडचं नरिमन पॉइंटचं कुठलं ऑफिस होतं ते जप्त केलेलं होतं. सगळ्यांवरती म्हणजे एकटा माणूस त्याच्यावर कारवाई केली तर तो जेलमध्ये टाकेल, पण नात्यातल्या लोकांना, आपल्या पोटच्या पोरांना आणि बायकोला जर जेलमध्ये टाकायला निघाले तर त्यांना वाचवणं तर निश्चितच पहिलं कर्तव्य आहे त्यांचं. त्यामुळे हे सगळं जे काय धाडीचं सत्र आहे त्याच्यामुळे भुजबळ साहेबांना हे फटका बसलेला आहे. अगदी विद्याताई, त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष भुजबळ जेव्हा पत्रकार परिषदेत बोलतील तेव्हा याबाबतचं आणखी चित्र स्पष्ट होईल असं म्हणता येईल. धन्यवाद ही प्रतिक्रिया आपण दिलीत आम्हाला यासाठी. याच्यानंतर आपण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख आपल्याशी सध्या जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी याबाबत आपण बोलणार आहोत. देशमुखजी, आपण बघितलं असेल की हा जो दावा पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे की ईडीच्या तावडीतून सुटल्यानंतर मला पुनर्जन्म मिळाल्यासारखं वाटते असं भुजबळ एकीकडे म्हणतात आणि तसा दावा केला गेलेला आहे. भुजबळांनी हे फेटाळलंय. याबाबत आपल्याला काय वाटतं या दाव्यासंदर्भात? जो दावा करण्यात आलेला आहे तो 100% खरा आहे. कारण की सर्वांना माहित आहे की हे सर्व लोक जे गेलेत, भुजबळ साहेब जे गेले, ते ईडीचा या वयामध्ये दास नको म्हणून तिकडे गेले. माझ्यावरही तो 3 वर्षापूर्वी प्रयत्न झाला. त्यावेळेस माझ्यातर्फे यांना माझ्याकडनं प्रतिज्ञापत्र पाहिजे होतं, ऍफिडेव्हिट पाहिजे होतं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेच्या विरोधात, जेणेकरून 3 वर्षापूर्वी सरकार पडलं पाहिजे. आणि तुम्ही आमच्याकडे या अशा पद्धतीने मला 3 वर्षापूर्वी ऑफर तुम्ही नाकारली. म्हटलं तुम्ही ईडी लावा, सीबीआय लावा, अनिल देशमुख घाबरणार नाही.
आणि त्यांची ऑफर नाकारली मी. हम्म, ऍफिडेव्हिट करून देण्याची ऑफर नाकारली, हम्म, पक्षात येण्याची ऑफर नाकारली. त्याच्यामुळे मला माझ्या ईडी सीबीआय लावून मला अटक करण्यात आली. हम्म. पण कोर्टाने काय निकाल दिला, हायकोर्टाने काय निकाल दिला, जस्टिस चांदीवालच्या कोर्टाने सांगितलं की अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लागले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले त्याचे कोणतेही पुरावे नाही. एका खोट्या आरोपामध्ये अनिल देशमुखांना फसवण्यात आलं, हे सर्व कोर्टाने सांगितलं. हम्म, हम्म. जस्टिस चांदीवालच्या कोर्टाने सांगितलं. जी देशमुखजी, याच्यामध्ये सुनेत्रा पवारांचं नाव असल्याचा किंवा आपलं सुद्धा नाव असल्याचा उल्लेख आहे, याबाबत आपल्याला काय वाटतं? कशाचा उल्लेख आहे? या सगळ्या दाव्यादरम्यान नवाब मलिकांचं नाव सुद्धा याच्यामध्ये होतं, सुनेत्रा पवारांचं नाव सुद्धा होतं किंवा तुमचं सुद्धा नाव याच्यामध्ये होतं असा दावा त्याच्यामध्ये केला गेलाय हं. ईडीच्या या सगळ्या कारवायांसंदर्भात. डिटेल मी वाचलं नाही, पण ही गोष्ट खरी आहे की भुजबळ साहेब आणि बाकी सर्व मंडळी जी आहेत आता जी गेली आमच्या पक्षातनं ती तिकडे गेली. तुम्हाला नाव सगळे माहित आहे. हे कशाच्या धाकापायी गेली हे सर्वांना माहित आहे. जी अनिल देशमुखजी, धन्यवाद. ही प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. ईडी कारवाईपासून मुक्ततेसाठी भाजपात गेलो आणि ईडीपासून मुक्तता मिळाल्यानंतर पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय असं भुजबळांनी म्हटल्याचा, एका मुलाखतीत त्यांनी असं म्हटल्याचा दावा एका पुस्तकातून केला गेलेला आहे आणि या सगळ्यावरून आता ही खळबळ माजलेली आहे.